आज आपण आहोत महाराष्ट्रामध्ये नावलौकिक मिळवलेल्या पुस्तकाचं गाव भिलार या गावामध्ये। जागतिक पुस्तक दिनाच्या पार्श्वभूमीवर भिलार या गावाचं काय महात्म्य आहे, भिलार या गावामध्ये पुस्तकाच्या दालनातून कशा पद्धतीनं वाचन संस्कृती रुजवली जाते हे पाहण्यासाठी आज आपण भिलार या गावामध्ये आलेलो आहे। पुस्तकांचे गाव ही संकल्पना माननीय विनोदजी तावडे साहेब यांची आणि हे रुजवायचं काम स्वर्गीय बाळासाहेब भिलारे दादा यांनी केलं। पुस्तकांची गाव ही संकल्पना जी रुजवली त्याचं कारण वाचन संस्कृती जी लोप पावत चालली किंवा सोशल मीडिया याच्यामुळे लोकांचं जे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे ते लोकांचं ध्यान किंवा लक्ष केंद्रित करण्यासाठी पुस्तकांच्या गावाची निर्मिती झाली। आणि या गावाचं सक्सेस स्टोरी असे म्हणता येईल की ते हजारो पर्यटक पुस्तक वाचण्यासाठी भेट देत असतात आणि ह्या गावाच्या निर्मितीमध्ये भिलार गावच्या रहिवाशांची आणि प्रत्येक नागरिकाची तेवढीच महत्त्वाची भूमिका आहे। आणि पुस्तकांच्या गावातर्फे आणि माझ्यातर्फे मी ग्रंथदिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते। धन्यवाद। मुळात पुस्तकांचं गाव असं निर्माण व्हावं युरोप किंवा युरोपातल्यासारखं विशेषतः हे फार उत्तम आहे। लोकांनी इथे आवर्जून यावं असं मला वाटतं। आपण जे काही 3-4 दिवस इथे असतो त्यातला एक अर्धा दिवस तरी इथे येऊन निसर्गाच्या सान्निध्यात पुस्तकं वाचणं हे आपलं म्हणजे विशेषतः इतकं उत्तम दुसरं काहीही नसेल। इथे येऊन बसायचं, छान निसर्ग फार सुंदर आहे आणि त्याच्या जोडीला आपण पुस्तक वाचन करावं याच्यासारखं सुख नाही माझ्या मते तरी। लोकांनी आवर्जून करावं, सरकारने थोडं आवर्जून ते थोडंसं प्रमोट करावं असं मला वाटतं। थोडं प्रमोशन कमी पडते कारण लोकांना माहिती नाही। बऱ्याच लोकांना मी जेव्हा विचारतो त्यावेळी त्यांना असं काही पुस्तकांचं गाव आहे असं माहीत नसतं। मग भिलार अरे आपण पाचगणीला जातो, तिथनं 2-3 किलोमीटरवर आहे। थोडंसं प्रमोट केलं जास्त तर जास्त बरं होईल। पण ही संकल्पना फारच उत्तम आहे।